शिरूर अनंतपाळ पोलिसांची कारवाई। टाटा एसी टेम्पोसह 11,03,640चा मुद्देमाल जप्त। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक अक्षय जाधव यांनी पोलीस स्टेशन शिरूर अनंतपाळ येथील पोलीस स्टाफसह धडक कारवाई केली। या कारवाईत विविध कंपन्यांचा प्रतिबंधित पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थ तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टाटा एसी टेम्पो असा एकूण 11,03,640 किमतीचा मुद्देमाल जप्त केला। 16 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता मौजे आरीमोड येथील नळेगाव जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी संशयास्पद वाहनाची तपासणी केली। यावेळी शेख खामरुद्दीन बशीर वय वर्ष 29 राहणार रेणापूर जिल्हा लातूर याच्या ताब्यातील बदामी रंगाचा टाटा एसी टेम्पो क्रमांक MH13CJ0536 यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला। पोलिसांनी केलेल्या कारवाईत विमल पान मसाला, V1 तंबाखू, रजनीगंधा सुगंधित पान मसाला, प्रीमियम रत्ना ब्रँड तंबाखू असा एकूण 8,88,640 व 2,15,000 रुपये किमतीचा टाटा एसी टेम्पो असा एकूण 11,03,640 किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी फिर्यादी पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळ पोलीस ठाणे येथे अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक अक्षय जाधव यांना प्रशिक्षणाचा भाग म्हणून श्री अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर यांनी पोलीस स्टेशन शिरूर अनंतपाळ येथे 3 महिन्याचा चार्ज दिला आहे। 13 ऑगस्ट पासून त्यांनी पोलीस स्टेशनचा चार्ज स्वीकारला आहे। अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या त्यांचा प्रशिक्षण कालावधी चालू आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रायभोळे करीत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.